वेदांत अरे ये तू हळू हळू. वेदांत तू तू इथे राहणार आहेस? हो म्हणजे एवढ्या शॉर्ट नोटीसवर हेच अवेलेबल होतं. हे बघ हे इम्पॉसिबल आहे. तू तू कसा राहणार आहेस इथे? अगं दुसरा काहीच ऑप्शन नाहीये. मी बोललो नाहीच अवेलेबल होतं. ठीक आहे, तुला इथे राहायचंय ना? मग माझ्याकडे एक प्लॅन. काय प्लॅन? चल कुठे? चल. चल तू माझ्या बरोबर, मी सांगते तुला. अगं पण कुठे? अरे चल चल. काय करते? सॉरी सॉरी सॉरी. चल 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 आज जाऊया. अगं काय करतेस तू? अरे सॉरी ना वेदांत. आणि आता हे सगळं आणलंय म्हणजे विच इज गुड. पण आता हे नको बोलूस की क्लिनिंग पण आपणच करायची आहे. मी माझ्या क्लिनिंग स्टाफला बोलावून घेतो. इथे राहायचं कुणाला? ऑब्विसली मला. मग आपण मिळून हे घर स्वच्छ करायला पाहिजे ना? ओके. हो. ऑब्वियसली. चल लागूयात कामाला. ओके. हा. हे पण हे जरा इथेच ठेव. काय? मी इथून स्टार्ट करते, तू इकडनं स्टार्ट कर. ओके रेडी. ओके. हा हा. वेदांत त्याच्यावर धूळ आहे ना, तू कसं त्याला झटकू शकतोस? मी तुला बघून. तू राहू दे, तू एक काम कर. तू काय? तू तो झाडू घे. हे घे, हा झाडू घे. तू झाडणं सुरू कर, मी हे बाकीचं बघते. हा. हे काय करतोस तू? झाडू क्लिनिंग. ते झाडू नाही मारलास का? होते ना क्लीन. हे काय बघ. जरा वाग आणि मग झाड. देवा. वेदांत एक काम कर, तू तू हे पण राहू दे. तू आहे ना, एक काम कर ना, तू दाखव ना. एवढं बोलण्यापेक्षा करून दाखव. कसा मारायचा असतो झाडू. एवढं वाग आणि सगळी धूळ अशी एका दिशेने गेली पाहिजे. ओके ओके ओके. दे, कळलं? करतो. हो हो कळलं. हा घे. थोडं दाखवून हे बघ. अरे हे बघ, हे ना असं एका दिशेने म्हणजे ऑलमोस्ट 90% प्रोजेक्ट डन आहे. आता फक्त 10. अरे वेदांत.
काय तू मी पुसत होते आणि तू शूज घालून फिरतोस. ते मी घरी शूज तर शांत बस. सॉरी. हा मी काढतो शूज काढतो ना. शूज काढून घेतो. सॉरी सॉरी सॉरी. मी करतो मी खराब केलं ना. मी करतो. तू हे पण आता दुसऱ्यांदा पण करावं लागेल नाहीतर ते शिंग येतील. चला. आता बघ कसं घराला घर पण आलं ना. म्हणजे बघ ना, सकाळपासून आपण किती गोष्टी केल्या वेदांत. झाडून घेतलं, पुसून घेतलं, सगळं सामान लावलं, कर्टन्स, कुशन्स आणि थँक्यू. काय तू माझ्यासाठी एवढं सगळं केलंस, सो थँक्यू. पण वेदांत अजूनही खूप गोष्टी बाकी येतात. म्हणजे बघ ना, आपलं किचन रिकाम आहे, फ्रीज रिकाम आहे आणि घरात बेसिक रेशन सुद्धा नाही. मला सांग, तुला जेवण बनवता येतं? नाही, पण मला जेवता येतं. वा वा, टॅलेंटेड आहेस रे तू. अगं तू शिरा शिकवलं होतच नाही, येतो ना तुम्हाला. अरे हा, हे पण ऍक्च्युली आता लक्षात नाहीये ती प्रोसेस. चहा तरी ग्रीन टी. ग्रीन टी सोपी आहे. अरे काय इझी असते. खूप हेवी प्रोसेस आहे ग्रीन टीची. आधी पाणी घ्यायचं, त्याला 90 सेकंड गरम करावं लागतं मायक्रोवेव्ह मध्ये ठेवून, आणि मग त्यात ते ग्रीन टीचं घेऊन डिप करावं लागतं. येतं मला, कळलं ना. खूपच हार्ड आहे रे. घरात मायक्रोवेव्ह हे सगळं करायला. नाही, मायक्रोवेव्ह तर नाही ना. पण काय प्रॉब्लेम आहे, आपण ऑनलाईन ऑर्डर करू. वेदांत रे, तू काय अशा छोट्या छोट्या गोष्टी ऑनलाईन ऑर्डर करणार आहेस का? हे बघ, या दररोज लागणाऱ्या गोष्टी आहे ना, त्या अशा ऑनलाईन ऑर्डर करायच्या नसतात. त्या स्वतः जाऊन आणायच्या असतात. त्याचा एक वेगळाच आनंद असतो. आणि बाकी सगळं जाऊ दे, पण घरात चहा पावडर, दूध, साखर ह्या बेसिक गोष्टी तरी हव्या ना. घर मालक थोडी सगळं सामान भरून घर देतो. बरोबर. म्हणूनच मी काय विचार केला माहिती, आपण लवकरच ना एक फ्लॅट घेऊ. नाही, आपण ना एक बंगलाच घेऊ. तोपर्यंत काय, हाच माझा राजमहाल. बरं चल, मी निघते आता. असंही तुला एकटं राहायला आवडतं. चल मी निघते. ए बरं वेदांत, तू जेवणाचं काय करणार आहेस? म्हणजे आपण बाहेर जायचं का मग तू घरी येतोस? नाही, मला एवढी भूक नाही आता. आणि अगं ते टेंडरचं काम पण करायचंय ना. आणि अमूल्य, आपल्या नवीन कंपनीचं पहिलं टेंडर भरणार आहे आपण उद्या. सो ऑल द बेस्ट पार्टनर. ऑल द बेस्ट. चल येते मी. अण्णा, वेदांत नवीन घरी शिफ्ट झाला. अरे वा, व्हेरी गुड. पण एक अडचण. नाही ऍक्च्युली 100 अडचणी. अमूल्या, अगं अडचणींशिवाय आयुष्य असतं का मला सांग. हा,
अडचणींवर मात करत पुढे जाणं यालाच तर आयुष्य म्हणतात. हो अण्णा, पण मी तुम्हाला सांगते त्या घरात आहे ना काहीच नाही. म्हणजे साधं पिण्याचं पाणी सुद्धा नाही. अरे बापरे. आणि त्या माणसाला साधा चहा सुद्धा करता येत नाही. होणाऱ्या नवऱ्याच्या तक्रारी करतेस माझ्याकडून. तसं नाही अण्णा, पण मला वेदांचं खूप टेन्शन आलंय हो. तू तू कसा राहणार तिकडे? पण तू आहेस ना त्यांच्या मदतीला, तू कर मदत त्यांना. हो मी आहेच, पण मला काय वाटतं त्याच्यासाठी आहे ना कोणीतरी बाई बघावी. म्हणजे निदान ती त्याच्या खाण्यापिण्याचं तरी बघेल. आत्ताच शिफ्ट झालाय तो तिकडे, तर सुरुवातीला बघेन मी सगळं. मला जमेल तशी मदत करेन. मी येऊ का मदतीला? काहीतरीच काय अण्णा, इथे तुम्हाला क्लिनिक मधून स्वतःसाठी वेळ मिळत नाही. तुम्ही कसे येणार तिकडे? त्यात काय एवढं? अरे होणाऱ्या जावयासाठी मी काढेन तेवढा वेळ. मग हे बघा मूल्या, मी फक्त डॉक्टर नाहीये, मी बाबा आहे, सासरा सुद्धा आहे. त्यामुळे माझ्या होणाऱ्या जावयासाठी मी येईन ना, मदत करू शकतो त्यांना. नाही अण्णा, अजिबात नाही. मी बघेन काय ते. बर, पण सांग नक्की काही मदत लागली तर मला सांग. हो य. हा हे बघ अमूल्य, काय वेदांतराव आता एकटे पडले, त्यामुळे आपलं कर्तव्य आहे त्यांना एकटेपणाची अजिबात जाणीव होऊ द्यायची नाही. कळलं? काय आहे, तू एवढं आत्मीयतेने त्यांच्यासाठी सगळं करतेस. तुझी आई असती ना, जाम खुश झाली असती. काय म्हणाली असती माहिती? बघा, नवरा बायको होण्याआधीच दोघं एकमेकांना कसं जपतायत, सांभाळतायत. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आरती, अगं केवढा ताप भरलाय तुला? काय ग, असा अचानक कसा ताप आला? तुला अजून काही त्रास होतोय का? अंग दुखतंय वगैरे? अशक्तपणा आलाय फक्त थोडा. आद्या तू थांब इथे, मी डॉक्टरांना घेऊन येतो. अरे नाही विक्रांत, अरे मी गोळी घेतलीये, वाटेल मला बरं. हो, पण डॉक्टरांना दाखवायलाच लागेल ना. अरे मला ताप आल्यावर अण्णाची गोळी द्यायचे ना, तीच गोळी घेतली आहे मी. बरं ठीक आहे, पण मग मी आज घरीच थांबतो. विक्रांत, तू जा ऑफिसला, मला वाटेल बरं. आणि माझ्यामुळे उगाच तुझ्या कामावर परिणाम नको. काही होत नाही, असू दे. विक्रांत, अरे आत्या वहिनी आहे ना इथे. बरं आरती, म्हणजे काल आई जे काही बोलली त्याचं टेन्शन घेतलंयस का तू? म्हणून ताप आलाय का तुला? काय काय झालंय काल? अरे सांगा ना, काय झालंय काल? काय बोलली आई? आरती, कसलं टेन्शन घेतलंयस तू? अरे फार काही नाही. ॲक्च्युली काल जरा स्वयंपाकाचा अंदाज चुकला थोडा, जरा मिसकम्युनिकेशन झालं. आरतीने थोडं जास्त लोकांचं जेवण बनवलं आणि मग आईने ते शेवटी कोणालाही न देता फेकून दिलं. आई पण ना. खरं सांगू का, त्यांनी जेवण फेकून दिलं ना, ह्याचं मला सगळ्यात जास्त वाईट वाटलं. आमच्या घरी एखादी पोळी जरी शिल्लक राहिली ना, तरी आईला अजिबात आवडत नाही. म्हणजे अन्न जर जास्त झालं तर कोणाला देण्यापेक्षा फेकून दिलं ना, याचं जास्त वाईट वाटलं. रात्रभर झोप नाही आली रे मला. खूप मेहनतीने केलं होतं मी सगळं. जाऊ दे आरती, आता जे झालं ते झालं. आम्ही सगळे आहोत ना तुझ्या बरोबर. खरंच काळजी करू नकोस. त्या वहिनी, मी खरंच सांगते ग, मला 50 माणसांचाच स्वयंपाक करायला सांगितला होता. जाऊ दे आरती, तू तिचं वागणं मनावर नको घेऊस. खरंच. अगं पण आई काय अशीच वागत राहणार आहे का? विक्रांत, डोंट वरी, मी आहे ना आता इकडे. कदाचित दादाचं जे काही झालंय त्याच्यामुळे आई असं वागत असेल त्या स्ट्रेस खाली, आणि हे अपेक्षित होतं मला, म्हणूनच आली आहे ना मी इकडे. बरं आरती, तू आज कॉलेजला जाणार नाहीयेस ते कळवलंयस का तिकडे? हो. ठीक आहे, मग आता आराम कर तू, आणि काही लागलं तर मला हाक मार लगेच. हां, मी आहे. तू पण.
या दादा, या इथे ठेवून द्या सामान. थँक्यू. काय रे, एवढे कप? घरी कोणी आलं होतं का? नाही अगं, मी ना ऍक्च्युली 3दा चहा बनवायचा ट्राय केला पण जमलंच नाही. काय रे वेदांत, अगं, ते सोड, हे सगळं काय आहे? हे हाय वेदांत वानखेडेचा संसार. बापरे. सर तुम्ही बसा, मी सगळं सामान पटापट लावते. अगं मी घेतो ते. अरे नाही, राहू दे वेदांत. अगं मी घेतो. अरे राहू दे, मी अमूल्या, म्हटलं. हे मी घेतो, नाहीतर परत तू तुझं ते स्त्री दाक्षिण्याचं स्पीच देशील ना. मी घेतो ते पण घेतो. एक काम कर, हे पण घे. अगं बरं वेदांत, नाश्त्याला काय करू? अगं तू किती करणार आहेस माझ्यासाठी अमूल्य? हे बघ, मी काही वेगळं करत नाही. मी फक्त ह्या घराला घरपण देण्याचा प्रयत्न करते. सांग ना काय करू नाश्त्याला? आता तरी चहाच टाक, कारण मी सकाळपासून स्ट्रगल करतोय पण काही जमतच नाहीये मला. काय रे वेदांत, कोण म्हणेल की जो माणूस एवढे मोठे ब्रिज बनवतो, फ्लायओव्हर्स बनवतो, त्याला साधा चहा जमत नाहीये? काय करू मी? तुला म्हटलं ना 3दा ट्राय केला. तू थांब. घेऊ मी? घे. फायनली कमाल चहा. याला म्हणतात चहा. छान झालाय ना? तुला सांगते, अण्णांना सुद्धा माझ्या हातचा चहा ना खूप आवडतो. तुझ्यात न आवडण्यासारखं काय आहे? आय मीन मस्त चहा आहे. तू सगळंच मस्तच करतेस ना, म्हणजे सगळंच छान करतेस तू. सो मग तुझ्यात न आवडण्यासारखं काय आहे ते असं सगळं? ते तुझ्या चहाचं काय झालं होतं? माझ्या चहाचं नाव सांगतो. मी पहिल्यांदा चहा केला तर तो पानसट झाला. मग मी त्यात चहा पावडर ऍड केली, तो खूप स्ट्रॉंग झाला. मग मी विचार केला, मी त्यात साखर ऍड केली, तो खूपच गोड झाला. अमूल्य, तू मला शिकवशील का चहा कसा करतात, असा कमाल चहा? हो चालेल ना, पण अगदी फर्स्ट टाइम मध्ये तुला माझ्यासारखा चहा नाही जमणार. तू हळू प्रॅक्टिस केल्यानंतर जमेल, म्हणजे जमू शकतो. आणि काय, मला शिकावं तर लागेलच, कारण आज तू हे सगळं करतेस, उद्यापासून माझं मलाच मॅनेज करायचंय ना. मला तर कळत नाही कसं होणार आहे माझं.